बनूंगी, मैं सहारा बनूंगी। बेटी हूँ मैं बेटी, मैं तारा बनूंगी। बेटी हूँ मैं बेटी, सहारा बनूंगी। बेटी हूँ मैं बेटी, मैं तारा बनूंगी। बेटी हूँ मैं बेटी, सहारा बनूंगी। आणि इथे जमलेल्या माझ्या छोट्या मोठ्या बालमित्रांनो, आज मी तुम्हाला सावित्रीबाई यांच्या काही 4 शब्द सांगणार आहे. ती शांत चित्ताने ऐकून घ्यावे. सावित्रीबाईंचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी सातारा जिल्ह्यात नायगाव येथे झाला. त्यांनी मुलींसाठी बिर्लीवाड्यात पहिली शाळा सुरू केली. एवढं बोलून माझी 4 शब्द संपवते. प्रिय शिक्षक वृंद आणि माझ्या मित्रमैत्रिणींना नमस्कार. आज मी सावित्रीबाई फुले यांच्याविषयी थोडेसे बोलणार आहे. सावित्रीबाई फुले या भारतातील पहिल्या महिला शिक्षिका होत्या. त्यांचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी झाला. त्या खूप धाडसी, कष्टाळू आणि दयाळू होत्या. त्या मुलींना शिकवण्यासाठी रोज शाळेत जात असत. त्या काळात मुलींना शिकवणे सोपे नव्हते. लोक त्यांना त्रास देत असत, पण त्या कधीही घाबरल्या नाहीत. सावित्रीबाई फुले यांनी मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली. त्यांनी आम्हाला शिकवले की शिक्षण हे खूप महत्त्वाचे असते. शिक्षणामुळे माणूस चांगला बनतो. आपण सर्वांनी मेहनतीने शिकावे, आई वडील व शिक्षकांचा आदर करावा आणि सावित्रीबाई फुले यांचे विचार आपल्या जीवनात अंगीकारावेत. एवढे बोलून मी माझे भाषण संपवते. जय हिंद, जय महाराष्ट्र. तुम्हाला सावित्रीबाई फुले यांच्याविषयी काय सांगणार आहे ते तुम्ही शांत चित्ताने ऐकून घ्यायची विनंती. सावित्रीबाई फुले आपल्या भारत देशाच्या पहिल्या महिला शिक्षिका होत्या. त्यांचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे झाला. त्यांच्या आईचे नाव लक्ष्मीबाई व त्यांच्या वडिलांचे नाव खंडोजी नेवसे पाटील असे होते. सावित्रीबाई फुले लग्नापूर्वी शिक्षित होत्या. सावित्रीबाई फुले अवघ्या 9 वर्षाच्या असताना त्यांचा विवाह महात्मा ज्योतिराव फुले यांच्याशी झाला. महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी पुण्यातील भिडेवाड्यात पहिली शाळा मुलींसाठी पहिली शाळा काढली. एवढे बोली माझ्या भाषण शपथ. जय जय महाराष्ट्र. मी पोलीस होण्याचा प्रयत्न करीन. धन्यवाद. मी उद्योजिका काळात उद्योगाला प्रोत्साहन देईन. मोठे झाल्यानं मी सावित्रीबाईंचा मान ठेवून मी शेतकरी बनेन. ओके, छान. मी गृहिणी. मला सावित्रीबाईंनी घर चालवण्याचे ज्ञान दिलेले आहे. मी इंजिनियर आहे. भविष्य काळाचा भारताचा विकास करेन. सर्वांना जीवन देण्याचं आणि सर्वांना जीवन फुलवण्याचं सावित्रीबाईंनी मला ज्ञान देण्याचा प्रयत्न केला आहे. फक्त देश चालवण्यासाठी. मी माझ्या बरोबर माझ्या देशाचे नाव उज्ज्वल करेन. सावित्रीबाईंचा वसा चालवत आहे. ज्ञान देते. सावित्रीबाई फुलांसारखे रंग भरते.
मी अभिनेत्री हा मी अभिनेत्री कलाकार होण्याचे भाग्य मला सावित्रीबाईंमुळे मिळाले. भरारी घेणार. धन्यवाद. त्यांच्यासारखेच कार्य पुढे चालवण्यात आहे. भविष्य काळात रेल्वे चालवीन बस एवढं. मी सगळ्यांचं ते फायटरचं खाली द्या. मी फायटर, मी सगळ्यांचं रक्षण करेन. ओके. सावित्री